मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी तर नागरिकशास्त्र या विषयाची जे की शेवटचं प्रकरण नोकरशाही हे प्रकरण आपण पाहणार आहोत। याच्यापूर्वी आपण या नागरिकशास्त्र विषयामध्ये जे की केंद्रीय कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि राज्य शासन या संदर्भातली जी माहिती आहे ती पाहिलेली आहे। तर आज आपण की नोकरशाही ही संकल्पना पाहणार आहोत। प्रत्यक्षात आपण या चौकटीमध्ये वर्तमानपत्रातील ज्या आलेल्या वेगवेगळ्या बातम्या आहेत तर त्याच्या ज्या हेडलाईन्स आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश दिला, महापालिका आयुक्तांनी अंदाजपत्रक मांडले, वित्त सचिवांचा राजीनामा, विभागीय आयुक्त महसुलाचा आढावा घेणार। तर हे 4 स्टेटमेंट 4 विधान आपण पाहिले असता याच्यामध्ये जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, वित्त सचिव, विभागीय आयुक्त ही वेगवेगळी प्रशासकीय यंत्रणेतील पदं आहेत आणि ही जी पदं आहेत तर त्या प्रशासकीय यंत्रणा ही कशा पद्धतीनं काम करत असते तर याच्या संदर्भातली माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायची आहे। तर ही जी प्रशासकीय यंत्रणा आहे त्याला सनदी सेवा अशा पद्धतीने सुद्धा म्हटलं जातं। हे सनदी अधिकारी असतात आणि या सनदी अधिकाऱ्याचं काय काम असतं ह्याचीही माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायची आहे। पहा, कार्यकारी जे मंडळ असतं, कार्यकारी मंडळ म्हणजे कोण? पंतप्रधान आणि त्याचं जे मंत्रिमंडळ असतं तर ते पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ हे वेगवेगळ्या नवीन कायद्याचा प्रस्ताव तयार करत असतं। वेगवेगळी शासनाची धोरणं ठरवण्याचं काम प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ ठरवत असतं, परंतु जे ठरवलेलं धोरण आहे त्या धोरणाची प्रत्यक्षात कारवाई करण्याचं काम, प्रत्यक्षात त्या धोरणाची अंमलबजावणी करणारी एक प्रशासकीय यंत्रणा असते। तर ही जी प्रशासकीय यंत्रणा असते ही जी अधिकाऱ्यांची यंत्रणा असते, जी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नावं आपण, पदांची नावं आपण यापूर्वीच चर्चा केलेली आहेत। तर ही जी प्रशासकीय यंत्रणा असते तर त्याला नोकरशाही म्हणून ओळखलं जातं। तर भारताच्या जडणघडणीमध्ये नोकरशाहीचा सुद्धा तितकाच मोठा वाटा आहे। तर देशातील जी शासन संस्था आहे ती कशा पद्धतीने काम करत असते आणि ते काम करत असताना पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळांना जे काही धोरण आहेत त्याची प्रत्यक्षात लोकांपर्यंत एखादी योजना, लोकांपर्यंत ती धोरणं पोहोचवण्याचं काम हे अधिकारी वर्ग करत असतात। तर हा जो अधिकारी वर्ग आहे तर त्यांना सनदी सेवक वर्ग असं म्हणतात, त्यालाच नोकरशाही सुद्धा म्हटलं जातं। तर देशाची जी शासन संस्था असतात त्यांना कोणकोणती महत्त्वाची 2 कामं करणं गरजेचे असतं। पहा की जे काही सरकार हे निवडून येतं, जे काही पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे काम करत असतं तर ते कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टी करणं आवश्यक असतं। तर देशातील शासन संस्थेला मूलभूत अशी 2 प्रकारची कार्य करावी लागतात। पहिलं काम आहे की देशाचं परकीय आक्रमणापासून व अंतर्गत सुरक्षाविषयक धोक्यापासून संरक्षण करून नागरिकांना सुरक्षित ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी शासनाची आहे। की भारताच्या बाहेरून कुठला परकीय देश हा आक्रमण करता कामा नये, त्यासाठी त्या ठिकाणी लष्करी सेवा ही चोख बंदोबस्तामध्ये असते। तर हे सुद्धा काम शासन संस्थेचं आहे। आणि दुसरं महत्त्वाचं काम आहे की नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवून त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुरळीत करणे की ज्या योगे त्यांना आपला व समाजाचा विकास साध्य करता येईल। म्हणजे नागरिकांना वेगवेगळ्या सेवा सुविधा देऊन त्यांचे दैनंदिन जीवन सुरळीत करणं आणि समाजाचा विकास करणं हे जे दुसरं उद्दिष्ट आहे तर ते दुसरं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जो नोकरशाहीचा जो वर्ग आहे तर तो नोकरशाहीचा वर्ग प्रभावी ठरतो। आणि त्यामुळे या दुसऱ्या पहिल्या उद्देशासाठी तर लष्करी सेवा असतेच, त्यासोबतच दुसरं जे उद्दिष्ट आहे, जे शासन संस्थेचं काम आहे तर ते पूर्ण करण्यासाठी जे की प्रशासकीय यंत्रणा उभा करावी लागते तर त्याला आपण सनदी सेवा वर्ग असं म्हणतो। हे वेगवेगळी जी अधिकाऱ्यांची नावं आपण बघितलेली आहेत तर ते सगळे सनदी सेवा वर्गामध्ये हे येत असतात। आणि अशा पद्धतीनं जे की ही जी सनदी सेवक वर्ग असतो या सनदी सेवक वर्गाच्या यंत्रणेला नोकरशाही अशा पद्धतीने म्हटलं जातं। तर संसदीय लोकशाहीमध्ये पहा की ही जी सनदी सेवक वर्ग हा कसा महत्त्वाचा आहे
हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर संसदीय लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात, म्हणजे आपण आमदार निवडून देतो, आपण खासदार निवडून देतो आणि त्यांच्यामध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्या पक्षाची सत्ता त्या ठिकाणी प्रस्थापित होत असते. आणि त्यामुळं हे जे प्रतिनिधी आहेत, ते जे मंत्री आहेत, यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी ही असते. शासनाची जी कामं आहेत ती विविध खात्याकडून पार पाडली जातात. प्रत्येक खात्याचा एक मंत्री असतो. उदाहरणार्थ शिक्षण या विषयी निर्णय घेण्याचा अधिकार शिक्षण मंत्र्यांना असतो. आरोग्य विषयक कुठला निर्णय घ्यायचा असेल तर आरोग्य मंत्र्याच्या हातामध्ये असतं. आणि त्यामुळे प्रत्येक विषयासाठी एक खातं असतं आणि त्या खात्याला एक मंत्री हा जबाबदार असतो. आणि तो जो मंत्री असतो तो एक राजकीय प्रमुख असतो, तो बदलणारा असतो, परंतु मंत्र्यांनी घेतलेले जे निर्णय त्याची अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे ती मात्र कायमस्वरूपी असते. तर अशा पद्धतीनं हे जे मंत्री काम करतात त्यांना चांगल्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांची आवश्यकता असते. एखादा कायद्याचं स्वरूप बनवायचं असेल, एखाद्या कायद्याचा प्रस्ताव बनवायचा असेल तर त्या विषयातले जे तज्ज्ञ अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांची मदत त्यांना घ्यावी लागते. म्हणजे एखादा मंत्री तज्ज्ञ नसला तरी चालेल त्या विषयाच्या संदर्भातला, परंतु त्याचा जो सचिव असतो, जो अधिकारी असतो, तर त्याला त्याची तज्ज्ञता आवश्यक असते. त्यामुळं सनदी सेवक वर्गातील एखाद्या व्यक्तीची सचिव म्हणून त्या खात्यामध्ये नेमणूक केली जाते. उदाहरणार्थ शिक्षण मंत्री आहे तर त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी एक अधिकारी असतो, त्याला शिक्षण सचिव असं म्हणायचं. आरोग्य मंत्र्याचा आरोग्य सचिव, अशा पद्धतीने हे जे सचिव पद आहे तर ते नोकरशाहीतून भरलं जातं आणि ते प्रत्यक्षात त्या खात्याने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी हे करत असतात. त्यामुळं मंत्री काम करत असताना त्यांना योग्य सल्ला देण्याचं काम हे सनदी सेवक वर्गातले अधिकारी हे करत असतात. तर ही जी नोकरशाही संकल्पना आपण पाहत असताना त्याचं स्वरूप कसं आहे, नोकरशाहीची कशी वैशिष्ट्ये आहेत हे आपण पाहणार आहोत. तर पहा की नोकरशाहीच्या स्वरूपामध्ये कायमस्वरूपी यंत्रणा हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य याचं आहे की ही नोकरशाही जो आहे, जे वेगवेगळी पदं आहेत, वेगवेगळे अधिकारी जे आहेत, तर ते काय करत असतात, तर ही जी नोकरशाहीची यंत्रणा आहे ती कर गोळा करणारी आहे, पर्यावरणाचं रक्षण करणारी आहे, कायदा व सुव्यवस्था राखणारी आहे आणि आपल्याला सामाजिक सुरक्षितता देण्याचं काम ही नोकरशाही करत असते. आणि त्यामुळं सरकार बदलत असतात, पंतप्रधान मंत्रिमंडळ बदलत असतं, परंतु ही नोकरशाहीचा जो वर्ग आहे तो काही मात्र बदलत नाही आहे. आणि त्यामुळं पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे निवडणुकानंतर सत्तेत येतं, परंतु त्यांच्या नियंत्रणाखाली नोकरशाही मात्र बदलत नाही. नोकरशाहीचं जे अस्तित्व आहे ते कायमस्वरूपी आहे. म्हणजे अशा पद्धतीची कायमस्वरूपी यंत्रणा असल्यामुळं सरकार जरी बदललं तरी कुठली धोरणे आणि योजनामध्ये हे तितकासा बदल केला जात नाही आणि ती योजना आणि धोरणं हे सतत पुढे चालू ठेवण्याचं काम हे प्रशासकीय यंत्रणा करत असते. ही नोकरशाही वर्ग करतात, हे वेगवेगळे अधिकारी वर्ग करतात. तर नोकरशाहीचं पहिलं स्वरूप आहे कायमस्वरूपी यंत्रणा. दुसरं आहे राजकीय दृष्ट्या तटस्थ. म्हणजे हे जे अधिकारी असतात त्यांना कुठल्याही पक्षाची बाजू घेता येत नाहीये, त्यांना तटस्थपणे काय काम करावं लागतं. कोणत्याही पक्षाचे शासन अधिकारावर येवो त्या शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी नोकरशाहीने कार्यक्षमतेने निष्ठेने केली पाहिजे हे त्या ठिकाणी अपेक्षित असतं. सनदी सेवक वर्गाने कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध ठेवता येत नाही, कुठलीही राजकीय भूमिका घेता येत नाही, कुठलेही राजकीय मत त्याला मांडता येत नाहीये. आणि त्यामुळं त्यांनी तटस्थपणे फक्त लोकांची कामं करणं, लोकांसाठी वेगळ्या योजना पोहोचवणं हेच त्या सनदी सेवक वर्गाचं काम असतं. एखादा पक्ष निवडणुकीमध्ये जर हारला तर तो सत्तेपासून दूर होतो, दुसऱ्या पक्षाचं सरकार अधिकारावर येतं. पहिल्या सरकारची काही धोरणं अनेक वेळेस बदलली जातात. अशा वेळेस फक्त तटस्थपणे त्या निर्णयाकडे पाहण्याची जबाबदारी ही नोकरशाहीची असते. हा जो अधिकारी वर्ग आहे तो अधिकारी वर्ग हा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसतो, राजकीय मत तो मांडत नसतो. फक्त जे मंत्री आणि जे पंतप्रधान जे काही धोरण असतात त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम ही नोकरशाही करत असते. तर हे दुसरं
जे महत्त्वाचं म्हणजे राजकीय दृष्ट्या ते तटस्थ असतात, ही नोकरशाही कायमस्वरूपी यंत्रणा असते. आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे अनामिकता. अनामिकता म्हणजे काय लक्षात घ्या की एखाद्या धोरणाच्या यश अथवा अपयशाला नोकरशाहीला जबाबदार धरता येत नाही, कारण की प्रत्येक खात्याचा जो मंत्री आहे त्या मंत्र्याला ते जबाबदार धरलं जातं. आणि त्यामुळं कुठल्याही सरकारी नोकरावरती या अधिकाऱ्यावरती कुठल्याही धोरणाच्या संदर्भात टीका करता येत नाही किंवा टीका केली जात नाही की हा निर्णय चुकीचा, या योजना चुकीच्या आहेत, असं कुठल्या अधिकाऱ्याला जबाबदार धरून ठरवलं जात नाही. कारण की प्रत्येक खात्याचा जो मंत्री आहे तर तो मंत्रीच त्या खात्याच्या निर्णयाला जबाबदार किंवा त्याचं यश अपयश त्या मंत्र्यावरती काय की थोपवलं जातं. तर संसद ही खात्याच्या गैरव्यवहारांसाठी मंत्र्यांना जबाबदार धरते आणि या संदर्भातील जी उत्तरदायित्व म्हणजे जबाबदार ही मंत्री स्वतः घेतात व नोकरशाहीला संरक्षण देतात. म्हणजे एखादी योजना, एखादं धोरण हे जर चुकीचं असेल, लोकांच्या विरोधात जात असेल, तर अशा वेळेस लोक हे मंत्र्यावरती टीका करतात, कुठल्या अधिकारावर टीका करत नाही. तर नोकरशाहीचं स्वरूप हे अनामिकता आहे. अनामिकता म्हणजे त्यांना कुठल्याही कारणासाठी ब्लेम किंवा दोष देता येत नाहीये. तर अशा पद्धतीनं नोकरशाहीच्या स्वरूपामध्ये हे 3 महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण पाहिलं. राजकीय कायमस्वरूपी यंत्रणा नोकरशाही असते, राजकीय दृष्ट्या ते तटस्थ असतात, आणि अनामिकता म्हणजे त्यांना कुठल्याही धोरणाच्या संदर्भात नोकरशाहीला जबाबदार धरता येत नाही. हे तिसरं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर भारतामधील नोकरशाहीचं महत्त्व आपण पाहणार आहोत. भारतातील जी नोकरशाहीची रचना आहे ती व्यापक आहे, ती गुंतागुंतीची आहे. आणि आज पहा की भारत स्वतंत्र झाल्यापासून 1947 पासून तर आज तागायत भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठे बदल आपल्याला बघायला मिळतात. जसं की विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळतो, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये मोठा बदल बघायला मिळतो, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मोठा बदल बघायला मिळतो. भौतिक ज्या सुविधा आहेत ते रेल्वेचा विकास असेल किंवा सागरी तटामध्ये कशा पद्धतीनं काम केलं जातं किंवा नदीचं शुद्धीकरण असेल, तर हे सगळे जे वेगवेगळे कॉलेजेस असतील, वेगवेगळे महाविद्यालय असतील, तर ही जे प्रचंड मोठ्या प्रमाणात वेगवेगळे प्रोजेक्ट असतील, तर हे सगळे जे मोठे बदल आहेत तर ते त्या काळातल्या सरकारने घेतलेले निर्णय आहेत. पण त्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचं जे काम आहे तर ते अंमलबजावणी करण्याचं काम, प्रत्यक्षात ते बदल घडवून आणण्याचं काम या नोकरशाहीने केलेलं आहे. म्हणजे सामान्य नागरिकापर्यंत ते धोरण पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. तर हे जे समाजामध्ये जे चांगले सामाजिक भौतिक बदल आपल्याला बघायला मिळतात तर ते बदल घडवून आणण्याचं काम नोकरशाहीनं केलेलं आहे. आणि राज्य व्यवस्थेला एक स्थिरता देण्याचं काम सुद्धा हे नोकरशाही करत असते. म्हणजे मंत्री, पंतप्रधान हे नेहमी बदलत राहतात, हे नोकरशाही बदलत नाही. त्यामुळं राहिलेलं काम हे पुढे चालू राहतं. तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे पाणी पुरवठा असेल, सार्वजनिक स्वच्छता असेल, वाहतूक असेल, आरोग्य असेल, शेती सुधारणा, प्रदूषणास प्रतिबंध, अशा अनेक सेवा आपल्याला सातत्याने विनाखंड मिळत असतात. त्यामुळं जे समूह आहे त्या समूहाच्या दैनंदिन जीवनाला एक स्थैर्य लाभते. इतकंच नव्हे तर नोकरशाही ही सुद्धा एक समाज परिवर्तनाचं एक साधन आहे. समाजातले जे दुर्लक्षित घटक आहेत, जसं की महिला असेल तर त्या महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी अनेक कायदे केलेले आहेत पहा. तर ते महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिलेले आहेत. त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात कडक कायदे केलेले आहेत. बालकांचं संरक्षण चे कायदे केलेले आहेत. दुर्बल घटक जे आहेत, मागास घटक, यांना शिष्यवृत्ती असेल, आरक्षण असेल, या वेगवेगळे योजना कायद्याच्या माध्यमातून शासन जे काही धोरण ठरवतं तर ते धोरण हे यशस्वीपणे राबवण्याचं काम या अधिकारी वर्गाने केलेलं आहे. त्यामुळे स्त्रिया सक्षम झालेल्या आहेत, बालकांच्या हक्कांचं संरक्षण झालेलं आहे, जे मागास घटक आहेत त्यांना सुद्धा त्यांचे अधिकार मिळालेले आहेत. म्हणजे प्रत्यक्षात शासनाचं धोरण या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे तर ते पोहोचवण्याचं काम या नोकरशाहीने केलेलं आहे. इतकंच नव्हे तर नोकरशाहीची समाजाच्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका आहे. पहा, आपण मतदान करतो, सरकारला निवडून देतो
निवडून आलेलं सरकार जर चांगलं काम करत असेल, चांगल्या योजना आणत असेल, लोकांच्या भल्यासाठी काम करत असेल, तर आपण जे दिलेलं मत आहे त्याच्याबद्दल विश्वास वाढतो, आपल्याला लोकशाहीवरचा विश्वास वाढत असतो. त्यामुळं नोकरशाही जितकं प्रभावीपणे काम करेल तितका लोकशाहीचा विश्वास लोकांचा निश्चितपणे वाढणार आहे. त्यामुळं लोकशाही प्रगल्भ बनवण्यासाठी या प्रशासकीय यंत्रणा सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आपण या पाठामध्ये जे की वेगवेगळे जे अधिकाऱ्यांची नावं आपण घेतली, तर त्या अधिकारी जे आहेत तर ती तुम्हाला सुद्धा इच्छा निर्माण झाली की मला कलेक्टर व्हायचं आहे, मला तहसीलदार व्हायचं आहे, मला SP व्हायचं आहे. तर हे जे वेगवेगळी जी पदं आहेत त्या पदावरती जाण्यासाठी तुम्हाला कठीण स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. देश पातळीवर जे की UPSC ची परीक्षा असते, UPSCचं लॉंग फॉर्म आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याला केंद्रीय लोकसेवा आयोग असं म्हटलं जातं. आणि स्टेट पातळीवर सुद्धा जे की आपल्या महाराष्ट्राच्या पातळीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC असं म्हटलं जातं. तर बघूयात कोणकोणते सनदी सेवाचे जे अधिकारी असतात त्यांना UPSC MPSCच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करता येतं. तर पहा, सनदी सेवेचे 3 मुख्य प्रकार पडतात. पहिलं आहे अखिल भारतीय सेवा, ज्याला अखिल भारतीय सेवामध्ये भारतातल्या कुठल्याही भागामध्ये त्यांना काम करावं लागतं. भारतीय प्रशासकीय सेवा, ज्याला IAS असं म्हटलं जातं, जसं की कलेक्टर वगैरे असतात. भारतीय प्रशासकीय सेवा IAS म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असं त्याला म्हटलं जातं. भारतीय पोलीस सेवा IPS म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा एक पोलीस अधीक्षक असतो पहा, तर तो IPS परीक्षा उत्तीर्ण असतो. भारतीय वन सेवा IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असं त्याला म्हटलं जातं. तर हे पूर्ण भारतातल्या कुठल्याही स्टेटमध्ये त्यांना नोकरी करावी लागते, सरकार ज्या ठिकाणी त्यांना नेमेल. त्याच्यानंतर केंद्रीय सेवा, तर या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील असतात. भारतीय विदेश सेवा IFS इंडियन फॉरेन सर्व्हिस, हे विदेशामध्ये सुद्धा भारताचे अनेक राजदूत कार्यालय असतात. तर त्या राजदूत कार्यालयामध्ये काय की असे अधिकारी त्या ठिकाणी नेमले जातात. भारतीय महसूल सेवा IRS म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस असं त्याला म्हटलं जातं. पहिल्या ज्या दोन्ही सेवा आहेत तर त्या परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी तुम्हाला UPSCची परीक्षा ही 3 टप्प्यामध्ये द्यावी लागते आणि त्याच्यामध्ये जे मेरिट निघतात तर त्यांना या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळते. तर क्लास 1 अधिकाऱ्यासाठी UPSC परीक्षा ही घेतली जाते. त्याच्यानंतर की राज्यसेवा म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये जे अधिकारी असतात तर ते अधिकारी नेमण्यासाठी ही प्रत्येक स्टेटला एक लोकसेवा आयोग असतो. तर MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्याकडून हे वेगवेगळे जी पदं आहेत, उपजिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी, तहसीलदार ही प्रशासकीय अधिकारी हे MPSC कडून निवडले जातात. तर MPSC आणि UPSC काय करत असते की अशा उमेदवाराची निवड करते आणि त्या निवडीची यादी सरकारकडे सोपवते आणि सरकार म्हणजे शासन त्यांची नेमणूक हे अधिकारी म्हणून करत असतात. तर अशा पद्धतीनं हे जे UPSC MPSC तर्फे परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये सुद्धा काय की राखीव जागा या ठेवल्या जातात. समाजातल्या सर्व घटकांना त्या ठिकाणी संधी देण्याचं काम केलं जातं. अनुसूचित जाती जमाती असतील, महिला असेल, OBC म्हणजे इतर मागासवर्गीय असतील, दिव्यांग असेल, या सगळ्या वर्गांना त्या UPSC आणि MPSCच्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये आरक्षण असतं आणि ज्याच्यामुळं यांना सुद्धा प्रशासकीय सेवेमध्ये या घटकातील लोकांना सुद्धा संधी असते. तर ही जी सामाजिक विषमतेमुळे दुर्बल घटक संधी सेवेतील संधीपासून वंचित राहू नयेत म्हणून ही आरक्षणाची जी तरतूद आहे तर ती केलेली आहे. त्यामुळे UPSC आणि MPSCची जाहिरात तुम्ही जर पेपरमध्ये आली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं. तर वेगवेगळ्या प्रवर्गासाठी हे आरक्षण सुद्धा असतं. त्यामुळे वेगवेगळ्या समाजातल्या घटकातले लोक हे सनदी सेवा वर्गामध्ये जातात, अधिकारी बनतात आणि लोकांची कामं करण्याचं काम ते करत असतात. त्याच्यानंतर आपण या पाठाचा सगळ्यात शेवटचा भाग आपण बघणार आहोत, मंत्री आणि सनदी सेवक. पहा, मी सांगितलं तुम्हाला की प्रत्येक खात्याचा एक मंत्री असतो आणि त्या मंत्र्यांना मदत करणारा एक नोकरशाहीतली किंवा अधिकारी वर्ग असतो, त्याला सचिव असं म्हटलं जातं किंवा उपसचिव असं म्हटलं
जातं. तर सचिव आणि उपसचिव या पदावरच्या जे व्यक्ती आहेत ते नोकरशाही असतात, ते नोकरदार असतात आणि त्या त्या खात्याची जी कार्यक्षमता आहे, त्या खात्याचा जो मंत्री जितका कार्यक्षम, त्यासोबतच त्या खात्याचा जर सचिव म्हणजे अधिकारी जर कार्यक्षम असेल तर प्रभावीपणे काम करता येतं. आणि त्यामुळं कुठल्याही मंत्र्याला जर कुठलं काही ठरवायचं असेल, त्या त्या खात्याचा निर्णय घ्यायचा असेल, तर त्या मंत्र्याला योग्य ती माहिती उपलब्ध करून देण्याचं काम सनदी सेवक वर्ग करतात, म्हणजे अधिकारी वर्ग करतात. आणि त्यामुळं अधिकारी वर्गाने जी माहिती पुरवलेली आहे त्या माहितीच्या आधारेच मंत्री हा निर्णय घेत असतो. उदाहरणार्थ आता कोरोनाच्या संदर्भात जे की लसीकरण सुरू आहे, तर देशामध्ये किती दररोज रोगी सापडतात, कशा पद्धतीने लसीकरण हे केलं जातं, त्यांच्यावर ट्रीटमेंट कशी केली जाते, या सगळ्याची माहिती मंत्र्यांना देण्याचं काम कोण करतो? आरोग्य खात्याचा जो सचिव असतो, तो सचिव आरोग्य मंत्र्यांना अशी माहिती देत असतो. किंवा एखादी योजना आखायची असेल तर ती योजनेला किती आर्थिक तरतूद लागेल, किती पैसा खर्च होईल, याचीही माहिती तो देत असतो. तर अशा पद्धतीनं की शासनाचं यश अपयश ला अंतिम जबाबदार जरी मंत्री असला, तर त्या खात्याचा मंत्रीला जर चांगला नोकर वर्ग मिळाला, चांगले सनदी सेवक मिळाले, चांगले अधिकारी मिळाले, तर तो मंत्री कार्यक्षम पद्धतीनं काम करू शकतो. आणि त्यामुळं मंत्री जो असतो तर मोठ्या प्रमाणात सनदी सेवकावर अवलंबून असतात. मंत्र्यांनी सनदी सेवकाशी संवाद साधल्यास, परस्परांच्या संबंधात एक विश्वास, पारदर्शकता असल्यास त्या खात्याचा कारभार कार्यक्षम रीतीने होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं की सनदी सेवक वर्गाचं जे की योगदान हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं असे अधिकारी होण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, MPSC आणि UPSC परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल आणि तुम्हाला या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करता येईल. तर अशा पद्धतीने नोकरशाही संकल्पना या प्रकरणाच्या माध्यमातून पाहिलेली आहे. नोकरशाहीचं स्वरूप आपण पाहिलेलं आहे. त्यासोबतच वेगवेगळे सनदी सेवा वर्ग पाहिलेला आहे, सनदी सेवक वर्गाचं महत्त्व पाहिलेलं आहे आणि मंत्र्याचा आणि सनदी सेवक वर्गाचा, नोकर वर्गाचा कसा संबंध आहे हे सुद्धा आपण या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. आणि त्यासोबतच UPSC MPSC मध्ये राखीव जागांचं सुद्धा धोरण असतं, हे सुद्धा माहिती आपण पाहिलेली आहे. तर हा पाठाखालचा जो स्वाध्याय तो तुम्हाला वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचा आहे. तर अशा प्रकारे हे प्रकरण या ठिकाणी संपतं. धन्यवाद.